असेल तर आजच्या ह्या अशा आनंदी आणि गोड कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतो. निखारे मॅडम आणि मुकुंद मॅडम तर ICDSची थोडा जे दुर्लक्षित होतो आपण मुलं दोनचे लहान तर यांची सेवा करणं, त्यांना चांगल्या सवयी लावणं, सुसंस्कृत बनवणं हे अतिशय जिकिरीचं काम आहे. आणि असं जिकिरीचं काम त्यांनी अतिशय लिहिल्या पार पाडलेलं आहे. त्यांच्याविषयी बोलायचं झालं तर खरं तर मुकुंद मॅडमविषयी सांगायचं झालं जेव्हा लाडकी बहीणचा साताऱ्याचा कार्यक्रम होता नेमके त्यावेळेस व्हिडिओ साहेब होतो आणि त्या दरम्यान ते सर्व मलाच पाहिजे होतं आणि त्यांच्याकडून इथं चार्ज आलं होतं. आम्ही आपलं सुट्टीच्या दिवशी येऊन ते सगळं नियोजन करून रात्री 8, 8:30, 9, 10 वाजता शेवटी त्या SD डेपोला 10 वाजता जाऊन त्या STचं सगळं नियोजन करून त्यांना ते ब्रेक देऊन ते लावा त्या गाड्या सगळ्या सकाळी उपस्थित करा आणि अशा पद्धतीनं तो सर्व जो कार्यक्रम आहे म्हणजे एक महिला असून देखील त्यांनी असं कुठेही रिस्ट्रिक्शन येऊन दिलं नाही की मग मी महिला आहे मग रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत कसं काय कार्यक्रम होता ते कुठल्याही प्रकारे त्यांनी बंधनं कुठे एक महिला असं का तर म्हटले बास त्या काळामध्ये 10वी म्हणजे खूप होती आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या नवऱ्यांच्या घरी शिकवलं तुम्हाला तर तुम्ही शिका. 10वीचा निकाल लागायच्या अगोदरच माझं लग्न झालं आणि नंतर 10वीचा निकाल लागला. 79% मार्क पडले. DED करण्याची खूप इच्छा होती माझी परंतु नाही झाली ती सक्सेस. पण आता म्हणून काय गप्प बसायचं का तर नाही. मग मी 89 साली खाजगी बालवाडी काढली आणि शिक्षण माझं सुरू केलं. शिक्षणामध्ये माझ्या जाऊबाई, माझे दीर, माझे मिस्टर आणि माझ्या सासूबाई आणि त्या जरी खाष्ट होत्या तरी पण त्यांनी कधी असा विरोध नाही केला किंवा 2 मुली आहेत म्हणून सुद्धा कधी विरोध केला नाही त्यांनी. ह्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं मी MA पर्यंत शिकले. 10वी नंतर मी मुक्त विद्यापीठातून AT कॉलेजमधून माझं BA केलं. वाईला मी पोस्टलच BEd केलं. त्याच्यानंतर MA केलं, MA CIT केली आणि हे करत असताना सगळ्यांचा घरच्यांचा पाठिंबा होता. बालवाडी जेव्हा खाजगी काढली तेव्हा 89ला काढली. माझं काम बघून असेल हे बघून असेल 1-2 वर्षामध्येच केंद्र प्रमुखांच्या व्हिजिट चालू झाल्या. 70 पट असायचा, 75 पट असायचा. माझ्या वरांड्यामध्ये जागा नसायची बसायला पण तरी पण मी त्यातून सगळ्या गोष्टी या कामाला आम्हाला काहीच माहिती नव्हतं या कामाचं सुपरवायझरचं. पण वाईमध्ये पण सर्वांनी मला सांभाळून घेतलं. कामाचे कसं काम करायचं हे समजावून सांगितलं. तसं म्हटलं तर अंगणवाडी सेविकेमध्ये सुपरवायझर सांगू शकते कसं काम करायचं पण जेव्हा आपण कर्मचारी होतो आपण जेव्हा अधिकारी पोस्टावर जातो त्या पोस्टवर आपण स्वतःही त्यामध्ये काम करायचं असतं. पण ह्या सर्वांनी ह्या आमच्यापेक्षा ह्या होत्या अगोदर लागलेल्या वरिष्ठ होत्या पण त्यांनी वरिष्ठाचं कधीच हे दाखवलं नाही आम्हाला की तिला काय सांगायचं आम्हाला काय कारण आहे असं कधीच दाखवलं नाही. अगदी माझ्या मैत्रिणीसारखे मोठ्या बहिणीसारखं यांनी मला मार्गदर्शन केलं. तसंच आता या ऑफिसमध्ये आलेले आनंद सर, दिग्विजय सर माझ्या अगदी भावासारखे आहेत. पवारताई माझ्या बहिणीसारख्या, प्रियांका आताच लागली की अगदी माझ्या मुलीसारखी मला वाटली. म्हणजे वेगळं आमचं कुटुंबच एक तयार झालेलं होतं. तर ह्या कुटुंबाला सोडून जाताना मला वाईट वाटतंय. मी जरी सेवानिवृत्त झाली